नमस्कार, आपण पाहत आहात टीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि राज्य सरकारच्या धोरणाविरोधात 2 दिवसाचे अन्नत्याग आंदोलन केले. या आंदोलनाची राज्यभर चर्चा सुरू असून राजकीय वातावरण तापले. आंदोलनाची माहिती मिळताच रोहित पवार यांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी तिथे आले. वडिलांची प्रकृती पाहून मुलं भावुक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या आंदोलनानंतर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी जाऊन रोहित पवारांची भेट घेतली आणि मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन दिले. मात्र दुसरीकडे विरोधकांचा याला राजकीय स्टंट और फॅमिली ड्रामा असे संबोधित करण्यात आले. काहींना BMW मधून फिरणारे नेते शेतकऱ्यांसाठी लढत असल्याचा दावा हास्यास्पद असल्याचे म्हटले. दरम्यान या आंदोलनादरम्यान आणखीन एक वाद निर्माण झाला. भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं निषेध नोंदवला. या आंदोलनामुळे पंढरपूरचे पवित्र भंग झाल्याचा दावा करत संबंधितवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या कृतीवरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रवादीच्या नेत्या साक्षी सलागारने या प्रकारावर टीका करत राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्याऐवजी अशा गोष्टींमध्ये राजकीय पक्ष गुंतल्याचं दुर्दैवी असं म्हटलं. तर पाहूया या प्रकरणात पुढे काय होतं. थांबूया इथेच. पाहत रहा प्रत्येक देशाच्या आणि राज्याच्या घडामोडीसाठी टीसी न्यूज मराठी.